नमस्कार. आपण सर्वांनीच रेल्वेने प्रवास करत असतो. मुंबई असेल किंवा शहरांमध्ये, मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये रेल्वेने प्रवास करतो. रेल्वे स्टेशनला आपण पाहिलेलं असेल, की दादर असेल, मुंबईतले स्टेशन दादर, ठाणे, बोरिवली असेल, अंधेरी असेल, तर ह्याच्यावरती स्टेअरकेस आहेत, म्हणजे शिड्याच आहेत. वरती जायचं, ब्रिजवर चढायचं असेल, एका प्लॅटफॉर्मला दुसऱ्या प्लॅटफॉर्मला जायचं असेल, तर आपण शिड्यांचा वापर करतो. तेव्हा प्रचंड गोंधळ होतो. लोकं एकाच मार्गाने म्हणजे एकाच शिडीने इथं तर वरही जात असतात, खालीही येत असतात. प्रवास करत असतात, वर-खाली प्रवास करत असतात. हे आपण ऑब्झर्व्ह केलेलं असेल. त्याच्यामुळे अपघात होतात खूप वेळा. जसं की तुम्ही पाहिलं असेल, की परेलच्या ब्रिजचं ॲक्सिडेंट झालं होतं. परेलच्या ब्रिजमुळे खूप साऱ्या लोकांचा जीव गेला होता. मृत्युमुखी पाहिले होते लोकं. तर हा गोंधळामुळे झाला होता हा सगळा इन्सिडेंट. तर यामध्ये जर आपण पाहिलं, लिंकच्या माध्यमातून हा अ, जो प्रवास आहे किंवा हा जे अपघात होणारे अपघात आहेत गर्दीमुळे, हे कसे रेल्वे प्रशासनाने कमी केले, हे आपण लिंकच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्यातलं आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण समजून घेऊया. तुम्ही यामध्ये पाहिलं असेल, की यामध्ये रेल्वे जेव्हा सकाळचा पीक तास असतो किंवा संध्याकाळचे आवर्स असतात, पीक तास असतात, तेव्हा मोशन वेस्ट खूप असतो. लोकं अनावश्यक हालचाल करत असतात इकडून-तिकडे. त्यांना वाट पाहावी लागते, ट्रेनची वाट पाहत असतात. त्यांच्यावरती जास्त ताण असतो. म्हणजेच काय असतं, की मुरी. ओव्हरबर्डन म्हणजे मुरी. प्रवासी एकाच वेळी बाहेर पडतात. जॉबला असेल, कोणी सर्व्हिसला असेल किंवा कोणी प्रवास करतात, ते एकाच वेळी बाहेर पडतात. आणि असमान फ्लो आहे. म्हणजे एका शिडीवरनं कधी जर दादरला तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल, तर सकाळच्या वेळेला लोकांची गर्दी जास्त असते. तिथं उतरणाऱ्यांची लोकांची गर्दी जास्त असते. प्रवास करण्याची लोकांची गर्दी कमी असते. तर ह्याच्यामुळे अनइव्हन फ्लो असतो. तर ही जी सिस्टम सॉल्व्ह करायची असेल, तर ह्या लोकांना दोष देऊन चालत नाही. हा सिस्टमचा दोष असतो. तर रेल्वे प्रशासनानं कशा पद्धतीने हा फ्लो नियंत्रणात आणला, हे आपण स्टेप बाय स्टेप लिंकच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार. लीनचा पहिला नियम आहे, की गेमाला जा. म्हणजे जिथे प्रॉब्लेम आहे, तिथे जाऊन निरीक्षण करणं. तर रेल्वेच्या स्टेशनवर जाऊन गेल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला कळलं असेल, की लोकं एकाच जिन्यावरून वर पण जात असतात आणि खाली येत असतात. ठराविक कुठली दिशा नाहीये. कोण थांबतंय, तर कोण धावतंय आणि पीक आवरमध्ये पूर्ण गोंधळ असतो. कारण प्रत्येकाला वेळेवर पोहोचायचं असतं. तर अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो, हा लोक चुकीचे आहेत का सिस्टम? तर उत्तर आहे सिस्टम चुकीची आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की ही कशी करेक्ट करायची. चला तर आज आपण 5 वाय वापरून गर्दी का होते रेल्वे स्टेशनला याचं समजून घेऊया. तर गर्दी का होते? कारण समोरासमोर लोकं ये-जा करत असतात. समोरासमोर लोकं ये-जा का करत असतात? कारण का एकच मार्ग जाण्यासाठी आणि येण्यासाठी आहे. हा आता एकच मार्ग का आहे? कारण त्याला दुसरा पर्यायी दिशा किंवा मार्ग नसल्यामुळे लोकं एकाच मार्गाने ये-जा करतात. तर दुसरा पर्यायी मार्ग का नाहीये? कारण की ही जी सिस्टम आहे, ही जुनी आहे आणि जी काही आता दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे शहरांमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवरती, याचं कुठेही स्टँडर्डायझेशन करण्यात न आल्यामुळे गर्दी वाढते. तर अशा पद्धतीनं आपण रूट कॉजच्या माध्यमातून समजून घेतलं, गर्दी का होते? याचं खरं कारण आहे, कारण का स्टँडर्डायझेशन नाही केलेलं स्टेशनला. पूर्वी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने चालत होता. लीन काय म्हणतं, कुठल्याही कामाची योग्य एकच पद्धत असते. एस्केलेटर म्हणजे स्टँडर्डायझेशन ऑफ वर्क. एक एस्केलेटर, एक दिशा, शून्य संभ्रम. म्हणजे प्रत्येकजण एकसारख्या पद्धतीनं चालत असतो. त्याला वर जायचं असेल तर एस्केलेटर वेगळा असतो. खाली जायचं असेल तर एस्केलेटर वेगळा असतो. अशा पद्धतीनं रेल्वेने स्टँडर्डायझेशन केल्यामुळे लोकं सिस्टमप्रमाणे आता चालायला लागली. लीन काय सांगतं, की कंटिन्यूअस फ्लो असला पाहिजे कुठल्याही कामामध्ये. ठीक आहे. एकाच दिशेला असला पाहिजे. वन फ्लो म्हटलंही जातं. तर रेल्वे प्रशासनाने एस्केलेटर लावल्यामुळे काय झालं, की तुमचा गर्दीचा जो काही प्रवास ज्या लोकांना वरती ब्रिजवर जायचं असेल, ते एकाच दिशेने जात असतात. ज्यांना ब्रिजवरून खाली यायचं असेल, प्लॅटफॉर्मला यायचं असेल, तेही एकाच दिशेने येत असतात. त्यामुळे एक एस्केलेटर, एक दिशा. अशामुळे लोकांचा गोंधळ कमी झाला. होणारे जे ॲक्सिडेंट असतील, ते कमी झाले. लोकांचे होणारे त्रास कमी झाला आणि प्रवास जो आहे रेल्वेचा, हा गर्दी नियंत्रित आणण्यात त्यांना मदत झाली. तुम्ही पाहिलं असेल, की आधी लोकं रेल्वे स्टेशनला चुकून उलट दिशेने चालत होती. एस्केलेटर लावल्यामुळे काय होतंय, लोकं एकाच दिशेने प्रवास करतात. त्याच्यामुळे
चुकूनही उलट दिशेने जाणं शक्यच नाही. म्हणजेच काय, की पोकायोके. सूचना नाही, ओरडाओरड नाही. त्यांना एका स्टँडर्डाइज केलेल्या पद्धतीनं लोकं प्रवास करत असतात. त्यामुळे गोंधळ शून्य आणि सुकर प्रवास. रेल्वे स्टेशनला व्हिज्युअल मॅनेजमेंट कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट केलं ते आपण पाहूयात. तुम्ही पाहिलं असेल की रेल्वे स्टेशनला एक्झिट मार्ग असतील किंवा सूचना बोर्ड्स खूप साऱ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की एक्झिट कुठे आहे, कुठून जायचंय, कुठल्या दिशेला जायचं असेल तर कसं प्रवास करावा, हे आपल्याला त्यामुळे कळतं. काही रंगीन मार्किंग केलेली असते. रेल्वे स्टेशनला केलेली आहेत. येलो मार्किंग असते. त्या आतमध्ये राहायचं म्हणजे तुम्हाला. ती सेफ्टी झोन असतात. तर अशा पद्धतीनं व्हिज्युअल मॅनेजमेंट करून रेल्वे प्रशासनानं प्रवाशांचा जो प्रवास आहे, तो सुकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर आज समजून घेऊया रेल्वे स्टेशनमध्ये लावण्यात आलेले जिने असतील, लिफ्ट्स असतील आणि एस्केलेटर यामधले फरक. जिना असेल तर गोंधळ होतो. लिफ्ट असेल तर तुम्हाला बॅच प्रोडक्शन म्हटलं जातं. एकच बॅच म्हणजे ठराविक लोकांची क्षमता वाहून नेते. एस्केलेटर असेल तर कितीही डिमांड असू द्या, तुम्हाला योग्य वेळेतच नेलं जातं. योग्य मार्गाने नेलं जातं. त्यामुळे एस्केलेटर म्हणजेच डिमांड आणि कॅपॅसिटी याचं योग्य समीकरण. आज आपण कायझन माइंडसेट समजून घेऊ. पूर्वी लोकं त्यांना वाटेल तसंच प्रवास करत होते. आज लीन इम्प्लिमेंट केल्यामुळे लीन काय सांगतं, की योग्य पद्धतीनं प्रवास झाला पाहिजे आणि हळू-हळू कायझन म्हणजेच काय, की हळू होतो, पण कायमस्वरूपी बदल होतो. ठीक आहे. तर एस्केलेटर लावल्यामुळे काय आलं, लोकं शिस्तीत एकाच दिशेने आणि सुरळीत प्रवास करायला लागली. त्याच्यामुळे हा बदल कायमस्वरूपी झाला त्यांच्यासाठी. जर लोकं अडचणीत असतील, तर त्यांना दोष देऊ नका. तर ते सिस्टम सुधारण्यावरती भर द्या. आज पाहिलं असेल आपण पूर्वी लोकं कसाही प्रवास करत होते रेल्वे स्टेशनला. एकाच मार्गावरनं ये-जा करत होते. त्यामुळे खूप सारे ॲक्सिडेंट होत होते, अपघात होत होते. आज एस्केलेटर लावल्यामुळे ते अपघात नियंत्रणात आले. लोकं शिस्तीत चालत आहेत, एकाच वेगाने चालत आहेत आणि सुरळीत चालत आहेत. तर लीनचा हा परिणाम आहे, की जे काही घडत असल्या अपघात घडत असतील, तर त्याचं ऑब्झर्वेशन करणं, समजून घेणं ते का होत आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणजे कायझन माइंडसेटने उपाययोजना करून त्याला कायमस्वरूपी त्यात बदल घडवणं. त्यामुळे लोकं सुरळीत राहतील, योग्य शिस्तीत चालतील, योग्य वेळेने चालतील आणि अपघात टाळला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं लीन हे रेल्वेमध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलं. रेल्वेचे जे काही होणारे अपघात असतील, नेहमी होणारे प्रवासामुळे जी गर्दी असेल, त्याला नियंत्रित करण्यासाठी लीनच्या माध्यमातून एस्केलेटर त्याच्यावरती हा उपाय शोधण्यात आला आणि एस्केलेटरच्या माध्यमातून गर्दीवरती नियंत्रित करण्यात आली. धन्यवाद.